गिवन बिलो आर 4 जम्बल्ड सेंटेन्सेस, सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्स द करेक्ट ऑर्डर फॉर्मिंग मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ. हे आपल्याला IBPSच्या पॅटर्नमध्ये कंपल्सरी विचारलं जातं. त्यामुळे मित्रांनो अशी मोठी वाक्य दिली ना तर थोडंसं गोंधळल्यासारखं होतं. तर एकतर तुम्हाला 2 गोष्टी नोटीस करायच्यात. दिलेले 4ही वाक्य अगदी व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला एक जनरल आयडिया येते का ह्या 4 वाक्यांमधून नक्की काय काय मांडलेलं आहे. आणि कुठंतरी तुम्हाला हिंट भेटते का हे सुरुवातीला आलं पाहिजे, हे त्याच्यानंतर आलं पाहिजे. कधी कधी ग्रॅमॅटिकल ऑर्डरवरून कळतं, कधी कधी आपल्याला काहीतरी हिंट जुळवावी लागते. पाहूयात काय भानगडे. बघायचं. फर्दर ही बिलीव्स इन डिफरेंटिएटिंग चिल्ड्रन सुटेबल टू द व्हेरियस कास्ट, द हायेस्ट रिसिविंग द मोस्ट एज्युकेशन, सो दे कुड ॲक्ट ॲज गार्डियन ऑफ द सिटी अँड केअर फॉर द लेस एबल. आता मित्रांनो फर्दर तो पुढे बोलत गेला. आता ही कोण हे आपल्याला माहितीच नाही. आणि तो पुढे बोलत गेला याचा अर्थ तो अगोदर पण काहीतरी बोलला असावा. बरोबर आहे की नाही. फर्दर ही सेड, तो पुढे बोलला म्हणजे तो आधी काहीतरी बोललेला आहे. म्हणजे फर्दरनी वाक्याची सुरुवात होणार नाही. म्हणजे तुम्हाला एनं सुरू झालेलं वाक्य नको आहे. त्यामुळे एनं सुरू झालेला पर्याय रिमूव्ह झाला. बघा मी टेक्निक सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात ठेवते. पुढे बघा. एज्युकेशन इज अन एसेन्शियल एलिमेंट इन प्लॅटोज रिपब्लिक. प्लेटो हा एक फिलॉसॉफर होता आणि त्याला रिपब्लिक नावाचं पुस्तक लिहिलं आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठंतरी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं आहे की तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, प्रॉपर नाऊन येतं आणि प्रॉपर नाऊनसाठी पुढे आपण काय करतो, पर्सनल प्रोनाऊन वापरतो. इथे प्रॉपर नाऊन आलेले प्लॅटो, मग त्यासाठी मे बी ही येऊ शकतो पुढे. बरोबर आहे की नाही. किंवा दुसऱ्या ठिकाणी असू शकतात. पण ॲटलिस्ट पहिलं नाऊन नंतर प्रोनाऊन हे तर लक्षात येतं. म्हणजे कुठेतरी बी सुरुवातीला आला तर योग्य राहील. पुढे वाचून बघूयात. ऑन द होल ही बिलीव्ड. आता ते ही कोण आहे ते माहीत नव्हतं, आता कळलेलं आहे प्लॅटो आहे. म्हणजे प्लॅटोच्या नंतर सी पण येऊ शकतो, प्लॅटोच्या नंतर म्हणजे बीच्या नंतर ए पण येऊ शकतो. पाहूयात काय भानगडे. ही बिलीव्ड दॅट एज्युकेशन शुड बी हॉलिस्टिक इन्क्लुडिंग फॅक्ट्स, स्किल, फिजिकल डिसिप्लिन, म्युझिक अँड आर्ट. म्हणजे एज्युकेशनमध्ये त्याने खूप काही गोष्टींचा समावेश केलेला आहे. याच्यामध्ये फॅक्ट आहे, स्किल आहे, ज्याच्यामध्ये तथ्य असतात, स्किल आहे, कौशल्य आहे, फिजिकल डिसिप्लिन आहे, तुमच्यामध्ये डिसिप्लिन असला पाहिजे, म्युझिक आहे, आर्ट आहे. आता प्लॅटोच्या काळामध्ये म्युझिक, आर्ट ह्या गोष्टींना खूप इम्पॉर्टन्स होतं, लक्षात ठेवा. म्हणजे इथे पण ही आला म्हणजे निश्चितच हे बीच्या नंतर येऊ शकतो, ए हा बीच्या नंतर येऊ शकतो. म्हणजे बीनं तर सुरुवात होणार नाही. बरोबर, सॉरी सीनं तर सुरुवात होणार, त्यामुळे सी असणारा पर्याय आपण रिमूव्ह केला. आता 2च राहिले. बीनं सुरुवात झालेले 2 आहे. मग आता पाहूयात. इन इट म्हणजे च्यामध्ये, कशामध्ये, या ग्रंथामध्ये तो काहीतरी बोललेला आहे. इन इट ही ॲडव्होकेट्स सम रादर एक्स्ट्रीम्स मेथड्स. त्या पुस्तकामध्ये काय मेथडचा त्याने समावेश केलेला आहे. रिमूव्हिंग चिल्ड्रन फ्रॉम देअर मदर्स केअर. आई आता शेवटी आईच असते, आई मुलाची काळजी घेते. आणि जेव्हापर्यंत मुलं घरात असतात 4 भिंतीच्या आतमध्ये, तो त्यांना सॉफ्ट कॉर्नर असतो. 4 भिंती म्हणजे त्यांचं विश्व असतं, ते त्यांना सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. परंतु या आईचे लाड, हे जे बंदिस्त वातावरण, हे जे काळजी आहे, हिच्यातून मुलांना कुठंतरी बाहेर वातावरणात आणलं पाहिजे. रेझिंग देम ॲज वार्ड्स ऑफ द स्टेट. आणि त्यांना अशानं काहीतरी हे केलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी एक गोष्ट कळतं आहे, ह्या रिपब्लिकमध्ये त्यानं काय मांडलेलं आहे, लक्षात ठेवा. काय रिपब्लिकमध्ये त्याने ही आयडिया मांडलेली आहे. म्हणजे आधी रिपब्लिक, नंतर रिपब्लिकमध्ये मांडलेली संकल्पना. म्हणजे निश्चित बीच्या नंतर डी आला पाहिजे. बीच्या नंतर डी एकाच ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर. मग पाहूयात आता काय दिलेलं आहे. एज्युकेशन इज अन एसेन्शियल एलिमेंट इन प्लॅटोज रिपब्लिक. पहिलं वाक्य रिपब्लिकमध्ये बोलला. इन इट ही ॲडव्होकेट्स. ॲडव्होकेटमध्ये त्यांनी एका गोष्टीचं समर्थन केलेलं आहे. काय, सम रादर एक्स्ट्रीम मेथड्स, रिमूव्हिंग चिल्ड्रन फ्रॉम देअर मदर्स केअर अँड रेझिंग देम ॲज वार्ड्स ऑफ द स्टेट. म्हणजे त्या राज्याचे, त्याच्या प्रदेशाचे ते कुठंतरी भावी अशा रीतीनं चांगले अधिकारी असू शकतील, चांगले नागरिक असू शकतील, या अनुषंगानं त्यांना तयार करायचं आहे. बरोबर का. त्यामुळे त्यांना हे झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं ए. फर्दर ही बिलीव्ह. पुढं तो काय बिलीव्ह करतो आहे, इन डिफरेंट चिल्ड्रन सुटेबल टू व्हेरियस कास्ट. आणि त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये त्यांना डिव्हाइड करायचं. द हायेस्ट रिसिव्हिंग द मोस्ट एज्युकेशन. जो हायेस्ट असेल त्याला एज्युकेशन चांगलं द्यायचं. सो दे कुड ॲक्ट ॲज गार्डियन्स ऑफ द सिटी अँड केअर फॉर द लेस एबल.
म्हणजे इथं कास्टिझम त्या काळात पण होतं. जे हायेस्ट क्लासमधले त्यांना चांगलं एज्युकेशन द्यायचं, जेणेकरून ते पुढं शिकून त्यांना गार्डियन म्हणून ते काम करतील, मग इतरांना मार्गदर्शक म्हणून काम करतील. आणि सगळ्यात शेवटी आलेला सी, ऑन द होल ही बिलीव्ह दॅट एज्युकेशन शुड बी हॉलिस्टिक. आणि सगळ्यात जनरल आपण म्हणतो तो असा बिलीव्ह करतो की एज्युकेशन आहे हे हॉलिस्टिक पाहिजे, त्याच्यामध्ये फॅक्ट पाहिजे, त्याच्यामध्ये स्किल पाहिजे, फिजिकल डिसिप्लिन पाहिजे, म्युझिक पाहिजे, आर्ट पाहिजे. अगदी तंतोतंत जोड्या जोडतात. म्हणजे कुठंतरी हिंट काय लागलेली आहे, आधी व्यक्तीचं नाव, त्याच्यासाठी पर्सनल प्रोनाऊन आले, म्हणजे नाऊन नंतर पर्सनल प्रोनाऊन. इथे हिंट मिळते. आधी एका पुस्तकाचं नाव, नंतर त्या पुस्तकामध्ये काय ते मांडलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यावरून लगेच आपल्याला ही हिंट जोडली जाते. असं तथ्य, असं लॉजिक लावा, उत्तरं मिळत जातात. हेच आपल्याला या पॅराजंबलच्या याच्यामधून करावं लागतं. त्यामुळे दोन गोष्टी, जे तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे पॅराग्राफच्या संकल्पनांचं, आणि तुम्हाला असं लॉजिक, ह्या गोष्टी का ज्या ऑफ द रेकॉर्ड आहेत त्यांचं कुठंतरी आकलन होणं गरजेचं आहे. उत्तर 100% बरोबर येतात. समजलं सगळ्यांना?